रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला डी एन साळवे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम। आज पण मी खूप सुंदर आणि रिसेलचा फ्लॅट दाखवतोय। खरं तर रिसेलचा फ्लॅट जो आहे तो साधारणतः 15 ते 16 वर्ष जुना असणारा पुराणिक काव्यधारा नावाचं खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं एक कॉम्प्लेक्स ढोकळीलाचा असणार आहे। जे कॉम्प्लेक्स पुराणिक बिल्डर्स आणि डेव्हलपर्सनी खूप चांगल्या पद्धतीने डेव्हलप केलेलं आहे। जर तुम्ही बघितलं 7-10 माळ्याची 7-10 बिल्डिंग्स ह्या कॉम्प्लेक्समध्ये असणार आहेत, पण चांगल्या पद्धतीचं गार्डन, स्विमिंग पूल ह्या त्या सगळ्या गोष्टी तिथे उपलब्ध आहेत। राहिला प्रश्न ह्या घराचा, तर हे जे घर आहे खरं त्याच्यासोबत आपल्याला कार पार्किंग मिळणार नाही, पण तुम्हाला सोसायटीत ओपन कार पार्किंगची फर्स्ट कम बेसिसवरती सुविधा पण उपलब्ध होते। असं नाही की एकदमच मिळत नाही। आणि सगळ्यात चांगली गोष्ट जर बघितली तर हे जे घर आहे हे बाहेर जाताना पूर्वेला आहे आणि आतमध्ये येताना पश्चिमेला आहे। ज्यावेळेला आपण घराच्या बाहेर जातो त्यावेळेला जर तुम्ही बघितलं तर समोर 2 फ्लॅट आहेत आणि ह्या साईडला 2 फ्लॅट आहेत आणि एकच लिफ्ट आहे। कारण जुन्या काळामध्ये जुन्या 2017च्या अगोदर ह्या ज्या पद्धतीनं असं 7 माळ्याची बिल्डिंग असली तर एकच स्टेअरकेस असणं अशा पद्धतीचं अपेक्षित होतं। हे जे मालक आहेत ह्या मालकांनी खरं तर फर्निचर पण चांगल्या पद्धतीचं बनवलं, जिथे त्यांनी एक सेफ्टी डोअर चांगला आणि व्यवस्थित खरं बनवून घेतलेला आहे। नंतर आपण घराच्या आतमध्ये जेवायला येतो तर तुम्हाला ह्या साईडला तुम्ही बघू शकता सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं एक टी व्ही युनिटही दिलेलं आहे। खरं तर फर्निचरमध्ये तुम्हाला इथे सगळ्याच गोष्टी जवळजवळ मिळणार आहेत। फक्त टी व्ही म्हणा, फ्रीज म्हणा किंवा त्या ज्या काय काय गोष्टी आहेत घेऊन जाऊ शकतात त्या मात्र गोष्टी तुम्हाला ते घेऊन जातील। आणि राहिला प्रश्न AC म्हणा, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला अशा पद्धतीचा सुंदर आणि चांगला फ्लॅट नक्की मिळेल। राहिला प्रश्न या फ्लॅटचा कार्पेट 680 कार्पेट असणार आहे। जुनं घर आहे त्याच्यामुळे तुम्हाला एल शेपमध्ये चांगल्या पद्धतीचा हॉल, डायनिंग ही जी जागा आहे मात्र खूप सुंदर मिळते। विशेष म्हणजे ज्यावेळेला आपण पुढे येतो त्यावेळेला इथं आता त्यांनी सोफा, ह्या साईडला एक सोफा, ह्या साईडला एक सोफा आणि तिथे अशाच पद्धतीने ठेवलेलं आहे। पण हे जे खिडकी आहे ही खिडकी कंप्लीट पश्चिमेला असल्या कारणानं तुम्हाला संध्याकाळचं ऊन आणि संध्याकाळचं वारं बाकी तुम्हाला तुमच्या घरामध्ये खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं नक्की मिळतं। जर तुम्ही टीव्हीच्या आणि यातला मधला डिस्टन्स तुम्हाला जाणवेल की खरोखर इथं खूप मोठी जागा नक्की आहे। आणि नंतर ज्यावेळेला आपण ह्या साईडला तर तुम्हाला डायनिंगसाठी एवढी मोठी अशी चांगली जागा तुम्हाला इथं उपलब्ध मिळते। आणि नंतर जर तुम्ही ह्या साईडला आलात तर असं यू शेपमध्ये असणारं सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं एक किचन तुम्हाला इथे मिळतं। जे तुम्ही किचन जरी बघितलं तर हे मोठं आणि चांगलं नक्की आहे। विशेष म्हणजे गॅसची पाईपलाईन पण ह्या बिल्डिंगमध्ये खरं आलेली आहे। ग्राउंड प्लस 7च माळ्याची बिल्डिंग आहे। हायर फ्लोअरलाच हा फ्लॅट असणार आहे, पण फ्लॅट खूप सुंदर आणि चांगला बाकी नक्की आहे, जिथे त्यांनी फर्निचरचं काम म्हणा, त्या सगळ्या गोष्टी म्हणा। आता हे मंडळी ठाणे शहराकडे जायचं आहे त्यांना, कारण ठाणे शहराकडे त्यांनी घर ऑलरेडी घेतलेलं आहे। नंतर आपण पुढे आल्यानंतर तुम्हाला इथे कॉमन वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं खरं बनवलेलं आहे। आणि नंतर जर तुम्ही बघितलं तर ह्या साईडला जर आलात तर वॉशिंग मशीनसाठी खूप मोठी, खूप प्रशस्त आणि चांगल्या पद्धतीची जागा, जिथे तुमचे कपडे सुकवणे वगैरे त्याच्या सगळ्या गोष्टी आहेत त्या एका साईडला पद्धतशीर आणि चांगल्या पद्धतीच्या नक्की होतात। नंतर जेव्हा आपण पुढे येतो, पुढे आल्यानंतर तुम्ही बघू शकता एक कॉमन बेडरूम असणार। ह्या कॉमन बेडरूमची साईज जर तुम्ही बघितली, वरती पण स्टोरेज आहे, ह्या साईडला ऑलरेडी एक कपाट बनवलेलं आहे, इकडे तुम्हाला एक विंडो AC आहे आणि ह्या साईडला पण एक बेड ऑलरेडी ठेवलेला आहे। बेड ठेवून पण तुम्ही जर बघितलं तर इथे पण तुम्हाला मोठी आणि चांगल्या पद्धतीची जागा इकडे पण तुम्हाला सुंदर आणि चांगली नक्की मिळते। अशा पद्धतीचं खरं हे सुंदर आणि चांगलं बेडरूम तुम्हाला इकडं मिळतं। आपण ह्या बेडरूमच्या बाहेर आल्यानंतर जर बघितलं तर वरती जर तुम्ही बघितलं तर वरती तुम्हाला इन्व्हर्टर ठेवायला किंवा मग पाण्याचा प्रॉब्लेम नाही आहे, पण पाण्याची टाकी वगैरे जर ठेवायचं म्हणलं तर वरती ह्या पद्धतीची जागा बी दिलेली आहे। नंतर हे शेवटचं बेडरूम येतं। ह्या शेवटच्या बेडरूमला ज्यावेळेला आपण एंट्री करतो त्यावेळेला तुम्हाला इथं परत इमिडिएटली एक मोठं चांगल्या पद्धतीचं वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट ही ह्या साईडला नक्की चांगल्या पद्धतीचं तुम्हाला इकडनं पण मिळतं। आणि नंतर जर तुम्ही ह्या साईडला आलात तर इथे बघा वरती पण स्टोरेज आहे, अधिक ह्या साईडला खाली पण स्टोरेज, असं सुंदर आणि स्टोरेज तुम्हाला ह्या साईडला परत स्टडी टेबल आणि ह्या साईडला परत तुमचं संध्याकाळचं येणारं ऊन आणि वारं, इथे AC आणि तुम्हाला इकडनं ह्या पद्धतीनं असेल। आणि जर तुम्ही बघितलं तर ही सगळं बेडरूम वगैरे अशा पद्धतीचा मोठा बेडही तुम्हाला, हा बेडसुद्धा मिळणार आहे। तर बेड लावून पण तुम्हाला इथे पण मोठी जागा नक्की मिळते। अशा पद्धतीचं खरं तर हे 2 BHKचं घर आहे, जिथं तुम्हाला सांगितलं। याचा मेंटेनन्सचा जर विचार केला तर साधारणतः इन्क्लुडिंग प्रॉपर्टी टॅक्स तुम्हाला 3000 रुपये मेंटेनन्स या घरामध्ये असणार आहे। आणि ठाणा स्टेशनपासून जर विचार केला तर साधारणतः 5 ते 6 किलोमीटर अंतरावरती आहे। इथे जर तुम्ही बघितलं तर डीमार्ट जवळ आहे, आरमॉल पण जवळ आहे। हॉस्पिटलचा जर विचार केला तर ज्युपिटर हॉस्पिटल म्हणा किंवा शरदचंद्र पवार स्टेडियम नावाचं कॉम्प्लेक्स आहे। ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या खरं ह्या घरापासून खूप जवळ आहे। बाहेर गेलात तर भाजीपाला,
त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला प्रशांत कॉर्नर ह्या सगळ्या पद्धतशीर आणि चांगल्या लोकेशनला मात्र बाजूलाच गेलं तर नमो सेंट्रल पार्क 20 एकरचं खूप मोठं गार्डन आहे. इस्कॉन टेम्पल जर तुम्ही बघितलं तर तेही घरापासून खरं जवळ असणार आहे. अशा पद्धतीचा हा खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा खरं हा फ्लॅट आहे. ह्या मालकांना हे घर विकून ठाण्याकडे जायचं आहे, कारण की त्यांना आता जाणं येण्याचं थोडंसं ठाणे शहराकडे जायचं आहे, म्हणून एक खरं फ्लॅट विकतात. पहिलेच ओनर आहेत. ह्या फ्लॅटवरती तसं बघितलं तुम्ही कोणत्या बँकेकडनं लोन घेऊ शकता, कारण बिल्डिंगला OC आहे, CC आहे आणि 2011ला बाकी सोसायटी पण झालेली असणार आहे. तर अशा पद्धतीचा हा 2 BHK खूप सुंदर आणि चांगला फ्लॅट आहे, ज्या मंडळीचं बजेट ॲडजस्टेबल आहे आणि कुठेतरी पार्किंगही नसलं तरी चालणार आहे. तर मला असं वाटतं त्यांच्यासाठी हा एक फ्लॅट खूप सुंदर आहे, ज्याची किंमत ठेवताना ह्या मालकांनी बाकी 1 करोड रुपये ठेवलेले आहे. तुम्ही कोणत्या बँकेकडनं लोन घ्यायचं म्हटलं तर नक्की लोन इथे मिळेल आणि 1 करोडमध्ये मात्र ते नक्की कमी करणार आहेत. तर थोडंफार आपण त्यात कमी करण्याचा तुमच्या समोरही बसून त्यांच्या समोरही बसून प्रयत्न करणार आहोत. जर हे घर तुम्हाला कोणाला बघायचं असेल तर मला फोन करा. हा फ्लॅट तुम्हाला 100% आम्ही दाखवणार. पटलं तर पुढचा विषय आपला असणार आहे. तुर्तास थांबतो मंडळी. रामकृष्ण हरी.